हॅलो ट्रेडर्स. पहिल्या व्हिडिओमध्ये इंडिकेटरची माहिती घेतली. आता आपण इंडिकेटरच्या डिटेल सेटअपची माहिती घेऊ. आपल्याला इंट्राडे सेटअपसाठी लागणारे कंटेंट म्हणजे CPR, बाय सेल सिग्नल, क्लाउड, इनसाइड कॅन्डल रेंज, VWAP, ट्रेंड बेस लाईन, 200 EMA, ग्रीन अँड रेड झोन, तसेच रिव्हर्सल बाय सेल हे लागणार आहे. यामध्ये बेस्ट रिझल्टसाठी आपण इंट्राडेची टायमिंग पहा. 9:15 ते 9:45 मध्ये 1 मिनिटची टाइम फ्रेम, 9:45 ते 11 यामध्ये 3 मिनिटची टाइम फ्रेम, तसेच 11 ते 3:30 वाजता 5 किंवा 15 मिनिटाची टाइम फ्रेम तुम्ही वापरायची आहे. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आपण ट्रेड घेताना बाय साइड पाहणार आहोत, कारण आपण ऑप्शन बायर आहोत. त्यामुळे आपण कॉल पुट मध्ये बाय साइडचा सेटअप पाहणार आहोत. त्यामध्ये आपण बाय सिग्नल, ग्रीन कलरचे क्लाउड, आपलं मार्केट अबाव VWAP पाहिजे, ब्ल्यू बेस लाईन पाहिजे. आपली जी ट्रेंड बेस लाईन आहे ती ब्ल्यू कलरची पाहिजे. 200 EMA आपण चेक करायचं आहे. ग्रीन झोन आणि रेड झोन सुद्धा चेक केला पाहिजे. मार्केट आपलं इनसाइड कॅन्डल रेंज मध्ये आहे की नाही हे चेक करायचं आहे. तसेच स्पॉटचा कॉलपुट चार्ट हा कम्पेअर करून बघायचा आहे. ॲडव्हान्स फिबोनाचीचा CPR हा लीडिंग इंडिकेटर असल्यामुळे आपण तो इथे यूज करणार आहोत. त्यामध्ये निफ्टी स्पॉट चार्टवर 30 पॉईंट आणि प्रीमियम चार्टवर 15 पॉईंटचा CPR हा नॅरो असतो. तसेच बँक निफ्टीवर स्पॉट चार्टवर 70 आणि प्रीमियम चार्टवर 30 पॉईंटचा असेल तर तो नॅरो CPR आहे. हे आपण लक्षात ठेवायचे आहे, ज्यामध्ये आपल्याला वाईड आणि नॅरो CPR लक्षात येतील. आता आपण चार्टवर ॲनालिसिस करू. आपण 5 मिनिटचा निफ्टीचा स्पॉटचा चार्ट लावलेला आहे. आपण निफ्टीचे 1 वीकचे ॲनालिसिस करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला इंडिकेटर समजण्यास मदत होईल. इथे तुम्ही पाहू शकता 7 पॉईंटचा CPR असल्यामुळे तो नॅरो CPR आहे. तसेच मार्केट ट्रेंडिंग आहे. जर CPR वाईड असेल तर मार्केट साइडवेज राहण्याची शक्यता जास्त असते. निफ्टी चार्टवर तुम्हाला दिसेल की प्रिव्हियस डेला बाय सिग्नल आलेला असून आज नॅरो CPR असल्यामुळे मार्केट ट्रेंडिंग आहे. तसेच बाय साइडच्या सर्व कंडिशन्स म्हणजे बाय सिग्नल, ग्रीन क्लाउड, ट्रेंड बेस लाईन ही ब्ल्यू कलरची, तसेच मार्केट अबाव VWAP आणि 200 EMA चा सपोर्ट, या सगळ्या कंडिशन्स फुलफिल झाल्यामुळे आपण बाय साइड पाहूया. मागे सांगितल्याप्रमाणे रेड अँड ग्रीन झोन हे सपोर्ट व रेझिस्टन्सचे काम करतात. इथे तुम्ही पाहू शकता रेड झोन वाईड असल्याने तो स्ट्रॉंग रेझिस्टन्सचे काम करणार आहे. निफ्टी रेड झोनवर ओपन झालेली आहे, त्यामुळे रेड झोन हा स्ट्रॉंग रेझिस्टन्सचा स्ट्रॉंग सपोर्ट होणार आहे. कारण रेझिस्टन्स बिकम सपोर्ट आणि सपोर्ट बिकम रेझिस्टन्स अशी कन्सेप्ट असते. इथे तुम्हाला सेल सिग्नल दिसत असेल तरी आपण तो अवॉइड करणार आहोत, कारण निफ्टी VWAPच्या वरती ट्रेड करत असल्याने आपण हा सिग्नल अवॉइड करणार आहे. आपण VWAPच्या वर नेहमी बाय साइड पाहणार आहोत आणि VWAPच्या खाली नेहमी सेल साइड पाहणार आहोत. आता आपण दुसऱ्या दिवसाचे ॲनालिसिस पाहू. वाईड CPR असल्याने आज मार्केट साइडवेज आहे. निफ्टी बिलो VWAP ट्रेड करत असल्याने आपण सेल साइडच पाहणार आहोत. येथे तुम्ही पाहू शकता रेड झोन नॅरो असल्याने तो इझी ब्रेक झालेला आहे आणि सेल साइडच्या सर्व कंडिशन्स म्हणजेच सेल सिग्नल, रेड क्लाउड, ट्रेंड बेस लाईन रेड आणि ट्रेड बिलो VWAP असल्यामुळे आपण फक्त सेल साइडचे ट्रेड घेणार आहोत. येथे ग्रीन झोन वाईड असल्याने तो स्ट्रॉंग सपोर्टचे काम करत आहे. त्यामुळे निफ्टीने दिवसभर ग्रीन झोनवर सपोर्ट घेतलेला आहे. येथे तुम्हाला जे बाय सिग्नल्स दिसत आहेत ते आपण सर्व अवॉइड करणार आहोत, कारण निफ्टी बिलो VWAP ट्रेड करत आहे. त्याचप्रमाणे सेल सिग्नल आला तरी क्लाउड रेड नसेल, त्यामुळे आपण तेही अवॉइड करणार आहोत. कारण जोपर्यंत बाय किंवा सेल सिग्नलसाठी सर्व कंडिशन्स फुलफिल होत नाहीत तोपर्यंत आपण कोणताही ट्रेड घेणार नाही. आता आपण तिसऱ्या दिवसाचे ॲनालिसिस पाहू. यामध्ये CPR वाईड आहे. इथे तो स्ट्रॉंग रेझिस्टन्सचे काम करत आहे. पहिला बाय सिग्नल आपण अवॉइड करणार आहोत, कारण वरती वाईड CPR आहे. आता तुम्ही सेल सिग्नल चेक करू शकता. आपल्या सेल साइडच्या सर्व कंडिशन्स फुलफिल झाल्या असल्याने आपण सेल साइडचा ट्रेड घेणार आहोत. तुम्ही येथे पाहू शकता
ग्रीन झोन नॅरो असल्याने तो इझी ब्रेक झालेला आहे, त्यामुळे आपण सेल साइडच्या ट्रेडमध्ये थांबू शकतो. येथे 128 पॉइंट निफ्टीने सेल साइडला दिलेले आहेत. त्यानंतर आलेला बाय सिग्नल आपण अवॉइड करणार आहोत, कारण निफ्टी बिलो व्हीवॅप ट्रेड करत आहे. चौथ्या दिवसाचे अनालिसिस पाहू आता. सीपीआर नॅरो असल्याने मार्केट ट्रेंडिंग आहे. मार्केट पूर्ण दिवस व्हीवॅपच्या खाली असल्याने आपण फक्त सेल साइडच पाहणार आहोत. येथे ग्रीन झोन आणि सीपीआर नॅरो असल्याने ते इझी ब्रेक झालेले आहेत. तसेच व्हीवॅपच्या खाली मार्केट असल्याने सर्व बाय सिग्नल्स आपण अवॉइड केलेले आहेत. आता शेवटच्या दिवसाचे अनालिसिस पाहू. यामध्ये सीपीआर आणि रेड झोन वाईड आहेत. सीपीआर वाईड असल्याने मार्केट आज साइडवेज असून कमी मुवमेंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इनसाइड सीपीआर मध्ये आपण कोणताही ट्रेड घेत नाही. ग्रीन झोन नॅरो असल्याने इझी ब्रेक झालेला दिसतो. मार्केट अबव व्हीवॅप असल्याने आपण फक्त बाय साइडच पाहणार आहोत. आता आपण पूर्ण आठवड्याचे अनालिसिस पाहिले. हे अनालिसिस तुम्ही बँक निफ्टी, इक्विटीमध्येही वापरू शकता. आपण ऑप्शन बायर असल्याने आपण फक्त कॉल पुट मध्ये बायचा सेटअप पाहणार आहोत. आता येथे पाहू शकता निफ्टीचा लेफ्ट साइडला स्पॉटचा चार्ट, मिडलला कॉलचा चार्ट आणि राईट साइडला पुटचा चार्ट लावलेला आहे. हे तुम्ही विवाल्डी ब्राउझरचा यूज करून असे चार्ट 3 चार्ट लावू शकता. कॉल आणि पुटचे एकत्र कंपॅरिझन केल्यामुळे आपल्याला ट्रेड घेताना जास्त क्लिअरिटी येते. निफ्टी स्पॉट नॅरो असल्याने आज ट्रेंडिंग मार्केट आहे. इनसाइड कॅन्डल रेंज ब्रेक झाल्यानंतर सेल साइडच्या सर्व कंडिशन्स फुलफिल झालेल्या आहेत. येथे तुम्ही बघू शकता स्पॉट चार्टवर सेल साइडच्या सर्व कंडिशन्स फुलफिल झालेल्या आहेत. आपण पुट साइडला बाय सेटअप पाहणार आहोत. पुट साइडला बायच्या सर्व कंडिशन्स फुलफिल होत असल्याने आपण पुट साइडला ट्रेड घेणार आहोत. तुम्हाला जर हा इंडिकेटर हवा असेल तर तुम्ही व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला कॉन्टॅक्ट करून हा ॲक्सेस याचा घेऊ शकता आणि याचा 2 दिवसाचा फ्री डेमो तुम्हाला देण्यात येईल. त्यानंतर तुम्ही मंथली मेंबरशिप याची घेऊ शकता. थँक यू.